ऑलराईट. हाय हॅलो नमस्कार मित्रांनो. सो आज एका इव्हेंटला चाललो आम्ही दोघं. सो पुण्यामध्ये आमच्या फ्रेंडने इन्व्हाइट केलेला हां आहे. माझी फ्रेंड आहे, तिला पण ओळखतेच. तिने एका एक्झिबिशनमध्ये पार्टिसिपेट केलेलं आहे. सो तिने मला इन्व्हाइट केलेलं आहे त्या इव्हेंटसाठी. सो आम्ही तिकडे चाललो. रावेतमध्ये तो इव्हेंट आहे. त्या इव्हेंटचं नाव मी ते स्क्रीनवरती देईल. मला एक्झॅक्टली आता आठवत नाही आहे. तिने मला इन्व्हिटेशन कार्ड पण पाठवलेलं. आता वाजले संध्याकाळचे 5, तर आम्ही पोहोचल 6 वाजेपर्यंत तिथे पोहोचून जाईल. आम्हाला मम्मीकडे सोडायचं. येस, कारण की एक्झिबिशनमध्ये खूप क्राऊड असतो, खूप लाईट्स आणि आवाज आणि ऑल सगळ्या गोष्टी. सो घेऊन जाण्याचं ठिकाण नाहीये आता तरी. नाही, आणि दुसरी गोष्ट ही की एवढ्या नॉईजमध्ये त्याला कॅरी करणं, त्याच्यासोबत ब्लॉग करणं आणि आम्हाला स्वतःला कॅरी करणं हे पॉसिबल होणार नाही, थोडंसं अवघड जातं. सो एकतर तो असेल सोबत तर त्याला अटेन्शन देणं आहे, त्यालाच हां. तर मग नाहीतर मग आम्ही काय करतोय त्याला त्या गोष्टीला थांबवणे. सो त्याला माझ्या सासरी सोडणार आहे, म्हणजेच भुगावला सोडणार आहे, आणि तिथून पुढे मग आपण कंटिन्यू करतोय. ते कुठे गेली? आले ना. येस, चला मग आमच्यासोबत तुम्हाला एक्झिबिशन दाखवतो आणि काय काय स्टॉल्स आहेत, काय काय गोष्टीला कुठल्या स्टॉल्सला. येस, जर आवडल्या तर गोष्टी आपण बाय पण करूया. आणि काय काय गोष्टी असेल, काय काय एक्झिबिशनमध्ये, किंवा एक्झिबिशन कम प्रॉपर एक इव्हेंट आहे असं मला ती फ्रेंड बोलली. सो बघूया काय आहे ते, तुम्हाला पण दाखवतो. लेट्स गो. काय करतोय बाळू? कशाला काढलेस? नीट लाव. असं लावायचं, असं लावायचं. जस्ट त्याला आजीकडे सोडला. सेपरेशन अँझायटीला जेव्हा पण आम्ही बाहेर जातो आणि त्याला ठेवून जातो तर कसं तरी होतं ॲक्च्युली. सगळ्या पॅरेंट्सला रिलेट होईल. मॅडम जायचं का? हो, चला जाऊया. चला लेट्स गो. तर आम्ही आता लोकेशनवरती पोहोचलेलो आहे. सो बघूया आता. प्रगतीचा स्टॉल नंबर तर 3 आहे, जिने आपल्याला इन्व्हाइट केलेला आहे. तर लेट्स सी क्राऊड वगैरे काय अजून मे बी क्राऊड कमी आहे. ब्लॉग करता ब्लॉग. हे काय लकी कुपनसाठी आहे का? आम्हालाच भेटणार ना आता. ती बोलली होती फॉलो केलं ना तर भेटणार. काय फॉलो पण करून टाक, म्हणजे कसं नंतर मान फॉलो केलं तरी चालतं. ते बघ प्रगती तिथे. अरे हे बघ. तिला बोल हाय, बोल ना हाय. इकडून जा ना, तिची मजा करू. हाय बोल. ओळखलं का बोल. अरे हा तू जा तरी. मजा घेऊया प्रगतीची आपण. कॉस्मिक ऑरेंज कशी आहे? मस्त छान सपोर्ट करतात. हो, विहीनबाई एकत्र सपोर्ट करतात लेकीला. नवरा माझा कुठेतरी खायला आणायला गेला. भेटू नंतर त्याला. भेटो. माझे फ्रेंड आहे, पप्पा आहेत माझे. हां, कसे आयुष? मस्त. अजून इव्हेंट चालू व्हायचा आहे ना, का झाला ऑलमोस्ट? ऑलरेडी झालंय, पण ते परफॉर्मन्स इनॉग्रेशन, मग त्यांचं परफॉर्मन्स काय हा दरवर्षी असतो का इथे? काही कल्पना नाही. आमचं पण पहिलंच वर्ष नाही. चला, चांगली गोष्ट आहे. आमचंही पहिलंच वर्ष आहे. माझ्याकडे डेली ऑफिसवेअर पण आहे सगळं, आणि माझ्याकडे सेमी कल्चर मोतीमध्ये मोत्यांचं प्रीमियम कलेक्शन. म्हणजे मला लास्ट हां, तो मोगरा हार आहे, त्यामध्ये कलर्स पण अवेलेबल. अच्छा, चेहरा दिसत नाहीये. कशाला मग एवढं? अरे म्हणजे ग्लास वरची खराब आहे, खालची चांगली आहे. गाईज आउटफिट चेक. पुन्हा आउटफिट चेक. अरे कसं आहे माहिती आहे का,
हे ब्लॉगरला बोलावं लागतंय, मॅन्डेटरी असतं माहिती आहे का. मला पण आवडत नाही पण मला काय म्हणायचंय, जे लोक करतात ते बाकी आपण पण करणं मॅन्डेटरी आहे का? घातलेली कपडे ते बघणारच आहेत, तरी आउटफिट चेक. नाही ते कपड्यांना हे वाटतं ना, मग रुसतात कपडे. हो वाईट माझे वाटतं. कपडे खूप छान दिसतात, लोकांना वाटत नाही, नाही कसं आपला विषय. हा पण ते पण त्या कपड्यांना पण वाटलं पाहिजे ना की मला पण इज्जत दिली आहे मी ज्याने घालले. मी हा, म्हणून ते घातली outfit म्हणजे check करावं त्याचं- लागतं. नाही, मी घातली म्हणजे त्यांना इज्जतच दिली. काय आता काय पाहिजे तुला? मोगरा पण काय राव, मला ही पोरगी आहे ना नुसती फुलं तोडायला सांगते. हे घे. चला आता तरी इव्हेंट बस ना आता तरी इव्हेंट एक्सप्लोर करूया की नाही. हा, चल करू. आता वॉशरूम मध्ये ना मी त्या मुलीला विचारलं, जी परफॉर्मर होती, हा. की परफॉर्मन्स कधीपासून स्टार्ट होणार, तर शी सेड लाईक की 6:30 वाजता. मी जस्ट असं घड्याळ बघितलं, म्हणजे 6:45 ऑलरेडी वाजलेले आहेत. ती बोलली नाही, आम्हाला शेड्यूल मध्ये 7:30चा टायमिंग दिलाय. अजून तरी तयारी चालू आहे इव्हेंटची, त्यामुळं प्रॉपर अजून सुरुवात ते नाही काय झालेली. सेटअप वगैरे आणि सांगितलं हळूहळू त्यांचं. सगळा फॅमिली क्राऊड वगैरे सगळं येत आहे, हळूहळू येतोय क्राऊड. मला असं वाटतं मे बी 7-7:30 नंतर प्रॉपर चालू इव्हेंट होतील. चालू होईल. 7:30-7:45 वाजणार आहेत आणि यांनी 10-11 वाजतील इव्हेंट संपायला. आपण तेवढं थांबणार नाहीये. आता थोडेफार क्लबने हे केलंय, प्रेझेंट केलंय. मे बी, तर आपण तेवढं थांबणार नाहीये. आणि विषय काय आहे, कारण का बाळ घरी आहे, तर मुद्दा हा आहे. आपण सगळे एक्सप्लोर करूयात. काय बोलतात त्याला, आय डोंट नो आता म्युझिक चालू आहे त्याचा कॉपीराइट येईल का नाही माहित, बट टाकतो मी. काय बोलते, तोंड का असं केलंयस तू पण? हा, भूक लागली. अच्छा भूक लागली म्हणून आवाज पण बारीक येतोय. चल ठीक आहे, काय खायचं तर खाऊया फटाफट खाऊया. म्हणजे इथे आहे ना स्टॉल्स दिसतात ते बघ. वडापाव ट्राय करते, यू नो दॅट. मग जे स्टॉल मध्ये आहे ते करूया ट्राय. चल, जर इतर जर नाही आवडलं तर मग बाहेर जाऊया. चालेल. काय ते बघ, मोमोज इकडे पहिला स्टॉल काय आहे? समजत नाही. आईस्क्रीम आहे. हा, आईस्क्रीम आहे. पाणीपुरी. खानदेश स्पेशल समर्थ स्नॅक्स आहे. आणि इथे काय आहे? चीज बॉल्स आहे तिथे. फ्रेंच फ्राईज वगैरे. मोमोज करूया का ट्राय? नाही, स्टॉलवरती दिसेल की तुला काय काय नाहीये. तेच मी पण पाहतीये. और लेट्स गो विथ आवर ऑथेंटिक पाणीपुरी. ना म्हणणार ना, नो पाणीपुरी. इव्हेंट मध्ये येऊन पण तुला पाणीपुरीच खायची आहे का? कारण का माझं बेसिक आवडतं फूड वडापाव आणि पाणीपुरीच आहे. दॅट्स ऑल. मग ठीक आहे ना, ती गरिबामधून जरा थोडंसं नाही बाहेर ये. गरीबावालाचा प्रश्न नाहीये. इवन दीपिका पादुकोण ऑल्सो लाईक पाणीपुरी. अरे बट त्यांची पाणीपुरी खूप हायजीन असते आणि वन्स इन वाईल ते लोक खातात पाणीपुरी, माहिती मला आहे? रोज लागू शकते, काय प्रॉब्लेम नाही. मग तू तेच माझ्यावर बोलतोय. जाऊ नकोस. चल, खायचं. दुसरं पण काहीतरी ट्राय कर ना. काय आहे? थंडेगार मठ्ठा आहे. मट्टा नाही रे, पोट भरेल असं काहीतरी ट्राय करूया. काय घ्यायचं? चीज बॉल्स घ्यायचे? चीज बॉल्स मध्ये किती पीसेस आहे? 5. घे. वन क्रंच काय त्याच्यामध्ये? शेव, म्हणजे बारीक शेव, ओके. किंवा आपले मसाला तुम्ही एक लोडेड करा. फन फ्लेवर तुला कोणतं चालेल? सॉल्टी, क्रीमी? क्रीम अँड ऑनियन असेल तर घे. अजून कोणकोणते आहेत फ्लेवर? ऑनियन आहे. There's a less cheese. First disappointment for me. भाजेल तोंड. मला वाटलं होतं भाजेल तोंड आणि भाजलंच. हाऊज इट? ओके और नाईस. छान आहे, टेस्ट वाईज छान आहे. लेट मी ट्राय. पकड जरा. भाजलं भेंडी. टेस्ट वाईज ओके, बट मला साईज थोडीशी छोटी वाटली. पण ठीक आहे ना, हे इव्हेंट आहे, आपण प्रॉपर हॉटेलमध्ये नाही खाते. टाईम ट्राय करतोय, बघूया आता कसं लागते. मला थोडंसं I don't think so you will like it. लेट मी ट्राय. त्या स्पूनमध्ये पण येत नाही आहे. व्हेजिटेबल्स आणि
बाकीच्या गोष्टी थोड्याशा मला अजून ॲड ऑन पाहिजे होत्या, बट ठीक आहे. चालायचं. याच्यासाठीच मी पॅकेट फूड खात नाही, मला बिलकुल आवडत नाही. ठीक आहे ना, कधीतरी. आय नो तू नाही खात, पण कशी वाटली टेस्ट तुला? नाही ना? मला असं वाटतं अजून थोडीशी व्हेजिटेबल्स आणि बाकीच्या टॉपिंग्स ज्या टाकल्यात त्या थोड्या जेव्हा म्हटलं ना तेव्हा ते सगळं जास्ती पडायला पाहिजे. हां, चिप्स क्वांटिटी जास्त असल्यामुळे ते बाकीचं कमी वाटतंय. आज की शाम का कार्यक्रम बस कुछ ही समय में शुरू होने वाला है. जल्द से जल्द आप खा लीजिए, पी लीजिए और जल्द से जल्द बैठ लीजिए. आपला प्रॉब्लेम असा आहे की आपण मी पॅकेट फूड खाते आणि मी तुला खाऊन देत नाही, त्याच्यामुळे फूड जाऊ शकत नाही तिथं पॅकेट कितीही चांगलं असलं तरी. बाकीचे स्टॉल एक्सप्लोर करूया. बघ ना काय तोरण. देवघरासाठी तोरण. कृष्णाला किंवा कलर्स ठेवू शकतो आणि हा बेल्ट काढला की असं फ्लॅट होतो. रेडी टू वेअर साडी बघायची तर बघ. आय कॅन वेअर इट. अकरा ट्राय करायचा केक तुला? नाही. होममेड नाही करायचा? चेक तर. नाही मॅम, साखर, मध, गूळ, फ्रीजर पावडर कुठे नाही, फक्त खजूर बेसचा जेवढा गोडवा आहे तोच तुम्हाला जाणेल, बाकी दुसरं काही नाही तुम्हाला टेस्ट करा. म्हणून तर आमचं प्रोडक्ट टेस्ट केल्याशिवाय घेऊच नका. तूप, बदाम, पिस्ता, गायचं साजूक तूप आणि खजूर बेस. अच्छा, म्हणजे ड्रायफ्रूट. ड्रायफ्रूट. हां, अंजीर आवडतो सॉफ्टमध्ये, तर हा अंजीरमध्ये आहे. हां, अंजीरवाला पण टेस्ट करू शकतो. अंजीरवाला पण छान आहे आपला. आणि हा लाडू पण नाही, त्याच्यामध्ये पण कुठल्याही प्रोडक्टमध्ये आपल्या साखर, मध, गूळ आणि प्रिझर्वेटिव्ह नाहीच ना. तुम्ही कुठे टेस्टला जरी दिले ना आमचे प्रोडक्ट तर तुम्हाला कोणी सांगणार नाही. हे काय किंडी, अक्रोड, म्हणजे जेवढ्या प्रकारचे जेवढे जास्तीत जास्त ड्रायफ्रूट टाकता येईल ते टाकून बनवलेला आपला हा लाडू. बघा ना सर, टेस्ट करा. आणि हेल्दी आणि एकदम होममेड. मला जर अंजीर आवडत असेल तर हा पण हा सॉफ्टमध्ये जातो. अच्छा. अंजीर सॉफ्टमध्ये जातो, हा तुम्हाला क्रंचीमध्ये जाईल आणि लाडू तुम्हाला दोन्ही मिक्समध्ये जाईल. म्हणजे कुठलेही घ्या तुम्हाला. आणि काय आहे ते फर्स्ट क्वालिटी अंजीरची विचार. आणि हा लाडू आणि हा तुम्ही आज कोंबो घेतला तर हा तुम्हाला तर तुम्ही हा जो एकदम चांगल्या क्वालिटीचा वापरतो. तुम्ही 1 महिना घरात ठेवा, 1.5 महिना ठेवा, त्याला काय होणार नाही. या ना मॅम, टेस्ट करा ना. आणि कुठल्याही प्रकारचं अनहेल्दी नाही. थोड़ी देर में ये प्रोग्राम की शुरुआत होने वाली है. तब तक मैं चाहूंगा कि आप सारे स्वागत. ती खजूरवाली आहे की का? ही खजूरवाली आहे, हां, पण बाळाला ते ड्रायफ्रुट्स मोठे ना चावलेले. बाळासाठी आणि आपल्यासाठी घे. मला लाडू घेऊयात ना. नको ते घे, ते मला आवडले. छान आहे एकदम. अंजीर पण छान आहे सर. वाले घेऊन. हे एक अंजीरवाली कुठली आहे बघू. तुम्हाला तिन्ही घेतच घ्या, ते देईल बरं. नाही हो मॅम, टेस्ट करा ना. पेमेंट टेस्ट करायचं. हो हो येतं. थँक्यू थँक्यू. It's better than this. Sorry. It's really better than this. I have chana dal as well if you This is better. Are you sure you are going to taste all things? Actually, I'm tasting because I wanted to buy this one right now because I taste it's that better. Then buy it. How much? that 120 for 250. 250 grams. Packet. I'm just buying the stuff which is not necessary for my tummy. That's a life. And that's the stall for Foodie life. the above one. Which is The above one. Yeah. Okay. Can I have your contact number? Which on your WhatsApp? Yes. Not an issue. चल इव्हेंट चालू होईल. अरे काय काय साडी. अरे किती साड्या घेणार आहेस? ऑलरेडी आता लास्ट मंथ मध्ये 5 साड्या घेतल्यास तू. बघू नाही, तू डायरेक्ट घेशील मला माहिती आहे ना आवडल्यानंतर. बघू दे ना एकदा. नाही 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 प्लीज ना, कॉटन मध्ये. मग ठीक आहे, बघ जा. मी इथंच थांबतो. मी इथंच थांबतो. त्याच्यामध्ये लय प्रकार आहेत. तुम्हाला समजत नाही, मला फक्त कॉटन कळते. आता काय करू? त्यांना विचार. शी विल हेल्प. मला साडी बघून कळत नाही. मला फक्त एवढंच कळतं की साडी कॉटनची आहे. मला स्वतःसाठी हवी.
कोणती ही आहे का त्याच्यात? सगळं माहिती पण तू नाही बोलते, मला माहित नाही. अरे नाही, खरंच नाही म्हणते. बोलते ना पण. साड्या बघितल्या ना तर लगेच इकडं दुकानाकडे आली. आत्ताच लास्ट वीक मध्येच 5 घेतल्यास. चाल माझ्या सोबत चाल, ए चाल चाल. अरे 5 साड्या घेतल्यात गेल्या महिन्यात. अरे मला माहिती मागच्या महिन्यात 5 साड्या घेतल्या तरी पण. ही प्रत्येक स्टॉलला व्हिजिट करते, ही काय थांबत नाहीये आणि जे ते प्रोडक्ट सगळे बघते, काय घेऊ काय नाही असं हिला झालेलं आहे. आता एका ठिकाणी स्वीट घेतलं, एका ठिकाणी चकना घेतला, चण्यांचा काहीतरी आयटम घेतला, एका ठिकाणी ज्वेलरी घेतली, एका ठिकाणी साडी बघत होती. आत्ताच तर साड्या घेतल्या आणि इथे आता परत ज्वेलरी बघते. यस, दैट इज द एनर्जी. देखिए यही होता है ना, हम यहाँ पे कुछ लोग बैठे हैं तो एनर्जी इतनी है जो हम मतलब 3 उंगलियों की एनर्जी है, 5 एनर्जी यहाँ पे आ जाएगी. ओके और मैं ये क्यों कर रहा हूँ, मैं जानबूझ के थोड़ी देर रुक रहा हूँ. धन्यवाद सर, धन्यवाद. ऑलमोस्ट आता सगळे स्टॉल फिरल्यानंतर धन्यवाद भाऊ आता आम्ही बसलोय परफॉर्मन्स बघण्यासाठी. डान्स परफॉर्मन्स आणि ऍक्टिव्हिटी जे पण असतील, बट त्याला वेळ लागते. हे पाहुणे आले, ते पाहुणे आले, त्यामुळे आम्ही थांबणार नाहीये जास्त, कारण की बाळ आपलं घरी आहे. तर आता प्रगतीला भेटतो आणि आय बाय करून निघणार आहे सरळ. बरेच स्टॉल पण बघितले, काही गोष्टी घेतल्या, काही गोष्टी खाल्ल्या. खायच्या गोष्टी घेतल्यात ऍक्च्युअल मध्ये आम्ही, कारण का साडी नाही घेतल्या. साडी नाही घेतली, यांनी मला घेऊन नाही दिली. अरे 5 साड्या घेतल्यात अरे आत्ताच पण लास्ट. साडी मुलींचं प्रेम असतं, त्यांनी घालू नाही तर नाही घालू, तुला काय प्रॉब्लेम? हा बट ठीक आहे, बट याच्यापेक्षा चांगल्या साड्या असं मला वाटतं. ती साडी छान होती व्हाईट कलर मध्ये. बरं ठीक आहे, नेक्स्ट टाइम घेऊ बाळा, रडू नको. बस नाही बस आता जेवढं घेतलं तेवढं बस झालं. इव्हेंट खाली झाला का? हा किस्सा भरपूर काय गोष्टी घेतल्या रे. काही नाही, फक्त बघ खायची घेतली. प्रगतीच्या स्टॉलवरून पण एक ते काय बोलला त्याला, नेक पीस, नेकलेस. हा ते पण एक घेतलं आणि त्याच्यानंतर तिने एक छोटंसं तिच्याकडून गिफ्ट पण दिलं आणि त्याच्यानंतर ती अजून पाठवणार पण आहे. हे बोलायचं नव्हतं लगेच. मग ठीक आहे, ते प्रमोशनल पार्ट आहे. बट इव्हेंट वगैरे एक्सप्लोर करून आता आम्ही घरी घरी निघायच्या तयारीमध्ये, कारण की आपला घरून फोन यायला लागले. अथांग उड्या मारतोय, दंगा करतोय, तर तिकडे चाललो आता. निघतो आता. एवढाच इव्हेंट होता जे पण एक्सप्लोर केला तुमच्या समोर, तुम्ही पण बघितला. ते परफॉर्मन्ससाठी आम्ही थांबलो नाही, कारण की खूप वेळ लागणार आहे. मेन जो परफॉर्मन्सेस वगैरे आहेत त्यांचं उडिया कल्चर वगैरे ते सगळं उद्या आहे. आणि आमचा ऐन मोमेंटवरती प्लॅन स्विच झाला, डे स्विच झाला. का उद्या येणार होतो ते आज झालं. ठीक आहे, जे पण एक्सप्लोर केलं एवढं. मेन तर प्रगतीने इन्व्हाइट केलं, तिच्या स्टॉलला भेट दिली आणि तिच्याकडून एक बाय केली गोष्ट. तिला पण हेल्प झाली आणि तिला ॲक्च्युली ती आवडली गोष्ट. ते तुम्हाला नेक्स्ट स्टोरीमध्ये किंवा कधीतरी कळेलच तुम्हाला. सो चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. टिल देन